नमस्कार, मी अश्विनी. अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, नेहमीच किचकट वाटणारा विषय म्हणजे कटोरी वाढवणे. पेपर कटिंग झाल्याच्या नंतर खूप मोठा प्रश्न असतो कटोरी वाढवण्याचा. काही जणांना तर ते समजतच नाही. तर मी आज अगदी सोप्या पद्धतीने कटोरी कशी वाढवायची ते तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग आता आपण आपल्या कामाला सुरुवात करूया. ही आपली पेपर कटिंगवरची छोटी कटोरी आहे, ज्याच्या कटिंगचा व्हिडिओ मी शेअर केला होता माझ्या चॅनलवर. 36 साईजची कटोरी आहे. 5 इंच 5.25 इंच या कटोरीची रुंदी आहे. आता ही कटोरी आपल्याला पेपरवरती वाढवायची कशी ते पाहूया. या कटोरीला आहे तशीच आपल्याला पेपरवरती आखून घ्यायची. पूर्ण आहे तशीच आपल्याला ह्या पेपरवरती ही कटोरी आखून घ्यायची. मैत्रिणींनो, व्हिडिओ जास्तीत जास्त पाहत जा. कालच्या व्हिडिओला फक्त 18च व्ह्यू आलेले आहेत. तुम्ही जास्तीत जास्त जर मला सपोर्ट केला तर मला अजून असे नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. ही कटोरी आपण इथे आखून घेऊया. पूर्ण आहे तशीच अगदी सावकाश आखून घ्यायची. आपण नेहमी जे आयते पेपर पॅटर्न वापरतो ना, त्याच्यामध्ये आपल्या ब्लाऊजची फिटिंग कमी जास्त होऊ शकते. कारण पेपर पॅटर्न जे असतात 36 साईज, 38 साईज, 40 साईज, 44 साईज, ते कसे एकाच मापाचे असतात आणि ब्लाऊज मेजरमेंटनुसार प्रत्येकाचा आकार वेगळा असतो. 36 साईजचं जर ब्लाऊज असेल तर त्याचा मोंढा 5.5, 5.25, 5 असाही असू शकतो. प्रत्येकाचा वेगळा वेगळा. पण पेपर पॅटर्नवर आहे तेच आपल्याला करावं लागतं, त्यामुळे फिटिंग बिघडू शकते. आता आपण ह्या कटोरीचा मध्य काढून घेऊया. 5.25 म्हणजे 2.25 इंच आपला याचा मध्य आलेला आहे. खालच्या साईडला आपण 1.5 इंच टक्स पॉईंट देणार आहोत. मध्यावर 1.5 इंच टक्स पॉईंट. दोन्ही साईडला आपण इथे 1.25 इंच वाढवणार आहोत. जर तुमची मोठ्या साईजची कटोरी असेल तर तुम्ही 1.5 इंच 1.25 इंच पण वाढवू शकता. आपल्या कटोरीच्या साईजनुसार आपल्याला इथं कटोरी वाढवायची. इथं मी 1.25 इंच वाढवत आहे. दोन्ही साईडला 1.25 इंच वाढवली. गळ्याच्या साईडला 0.5 इंच वाढवायची. तिरप्या आकारामध्ये गळ्यासारखा शेप देऊन 0.5 इंच आपल्याला हे गळा वाढवून घ्यायचा आहे, जेणेकरून शिलाई मार्जिनमध्ये जर गेलं तर आहे तेवढा आपला गळा राहतो. अशा प्रकारे गळ्याला मार्किंग केलेलं आहे. आता हे सगळे पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे. सर्वप्रथम आपण गळ्याच्या साईडचा हा पॉईंट जोडून घेऊ. नंतर आपल्याला हे बाकी 3 पॉईंट जोडून घ्यायचे. अगदी सावकाशपणे आपल्याला हे मार्किंग करायची, जेणेकरून आपल्या इकडे तिकडे होणार नाही. पाहू शकता आपण आता सर्व पॉईंट जोडलेले आहेत. आता आपल्याला गळ्याच्या साईडने 0.5 इंचावरून वाढवत 1 इंचापर्यंत आणि नंतर 1.25 इंचापर्यंत जायचं. अशा प्रकारे आपली पेपरवरती कटोरी वाढवून झालेली आहे. आता आपण याला डार्क करून घेऊ.
आता आपली ही कटोरी वाढवून झालेली आहे. पावणे 8 इंचाची ही आपली कटोरी तयार झालेली आहे. 1.5 इंच आपल्याला टक्समध्ये गेला तरी 5 इंचाची ही कटोरी राहते. पाव इंच दोन्ही साईडच्या शिलाईमध्ये गेल्याच्या नंतर 5.25 इंचाची आपली ही कटोरी तयार होते. वरच्या साईडला मी टक्स देऊन तुम्हाला दाखवते. आपण एकदम मध्यावर कटोरीचा टक्स घेतलेला आहे. आता आपण याला वरच्या साईडला टक्स पॉइंट देऊया. आपली ही कटोरी तयार झाली. आपण आता हिला कट करून घेऊन नंतर हिला टक्स पॉइंट देऊ. थोडीशी सर्दी झाल्यामुळे माझा आवाज चेंज झालेला आहे. मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करत जा, जेणेकरून मला अजून प्रोत्साहन मिळेल व्हिडिओ बनवायला. आता आपण याचा टक्स पॉइंट काढून घेऊया. अशी फोल्ड करायची आपल्याला मध्यावरून कटोरी आणि 3 इंचावर आपल्याला ह्याचा टक्स पॉइंट द्यायचा. ब्लाऊजची उंची 14 आहे, त्यामुळे 3 इंच टक्स पॉइंट लागतो. ब्लाऊजची जर उंची 13, 12.5, 12 जर असेल तर तुम्ही 2.5 इंचाचा टक्स घेऊ शकता कस्टमरच्या आवडीनुसार. आता आपल्याला ह्या टक्सचं कटिंग करून घ्यायचं आहे. आता आपण हे टक्सचं कटिंग करून घेतलेलं आहे, पाहू शकता. अगदी सोप्या पद्धतीमध्ये कटोरी कशी वाढवायची ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. काही प्रश्न असतील तर ते पण कमेंट करून विचारा. 3.25 आणि 3.25 पाहू शकता. व्यवस्थित आपली कटोरी वाढवून झालेली आहे. तुम्ही पण याच पद्धतीने कटोरी वाढवा आणि छान छान ब्लाऊज शिवा, जेणेकरून तुमच्या ब्लाऊजची फिटिंग अगदी छान येईल. व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. काही प्रश्न असतील तर कमेंट करून विचारा. भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत पुन्हा. धन्यवाद.